नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी ही बातमी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलकडे पाठवली आहे। त्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि शिवसेनेच्या नेत्यांपुढे काही प्रश्न उपस्थित केले आहेत। वंचितचे प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी नवी दिल्ली येथे 25 जुलै रोजी रात्री 2 वाजता भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटले होते की नाही असा सवाल संजय राऊत यांना विचारला आहे। सिद्धार्थजी मोकळे पुढे म्हणाले, 5 ऑगस्ट रोजी 12 वाजता देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगल्यावर गेले होते। ते स्वतः गाडी चालवत होते। 2 तास त्यांची ठाकरेंबरोबर चर्चा झाली। त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी ठाकरे दिल्लीला गेले। जाताना त्यांच्यासोबत कोण कोण होते, दिल्लीला जाऊन तुम्ही कोणाकोणाला भेटलात, काय चर्चा झाली, हे राऊत ठाकरे यांनी आता जाहीर करावं असं आवाहन वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केले आहे। ते पुढे म्हणाले, भाजप आणि महायुतीमधील पक्ष हे काही आरक्षणवादी नाहीत, ते आरक्षण विरोधी आहेत हे जनतेला माहीत आहे। मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आरक्षणवादी मतदारांनी मतदान केले आहे। गेल्या 5 वर्षातल्या घडामोडी पाहता उद्या जर काही उलटसुलट राजकीय घटना घडल्या तर आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही ही माहिती उघड करीत आहोत, असे प्रदेश प्रवक्ते तथा मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे वंचित बहुजन आघाडी यांनी उपस्थित केला आहे। मुख्य प्रवक्ते सिद्धार्थजी मोकळे वंचित बहुजन आघाडी यांनी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलकडे पाठवलेल्या व्हिडिओत काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतच पाहू। वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे 25 जुलै रोजी रात्री 2 वाजता 7D मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटले। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगला येथे गेले। स्वतः गाडी चालवत गेले, एकटे गेले। 2 तास त्यांची त्या ठिकाणी बैठक झाली। त्यानंतर 6 तारखेला 6 ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले। जाताना सोबत कोण कोण होतं आणि दिल्लीत जाऊन कुणाकुणाच्या भेटीगाठी झाल्या आणि काय ठरलं हे यांनी जनतेला सांगावं। आम्ही ही माहिती जी पक्षाकडे आली आहे ती जनतेसमोर ठेवत आहोत। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आरक्षणवादी असलेल्या मतदारांना भाजप आणि त्याचे मित्रपक्ष हे आरक्षण विरोधी आहेत हे पक्क माहिती आहे। मात्र याच आरक्षणवादी मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे, उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे। महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षातील घडामोडी पाहता जर काही उलटसुलट राजकीय घडामोडी पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातल्या आरक्षणवादी जनतेचं, आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी ही माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत।